कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. 15 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत महत्त्वपूर्ण 7 मोठे शासन निर्णय. काय आहे सविस्तर बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बंधू भगिनींनो, सर्वात पहिला शासन निर्णय आहे जिल्हा परिषदमधील ग्रामविकास विभागांच्या शासन निर्णयाबद्दल. जिल्हा परिषदमधील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 बांधकाम संवर्गातील कनिष्ठ अभियंता 1/1/25 रोजीच्या एकत्रित राज्यस्तरीय अंतिम सेवा ज्येष्ठ सूचीचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. दुसरा शासन निर्णय जलसंपदा विभागाचा. मुख्य अभियंता जलविज्ञान धरण सुरक्षितता नाशिक या कार्यालयाच्या व अधिपत्याखालील कार्यालयाच्या मंजूर नियत अस्थायी पदांना व रूपांतरित अस्थायी पदांना 1 मार्च 26 ते 31 ऑगस्ट 26 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नंबर 3 शासन निर्णय नगर विकास विभाग नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत पदाची निर्मिती करणे संदर्भात शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. 4 शासन निर्णय जलसंपदा विभागातील आहे. उपविभागीय पदोन्नती समिती पुनर्गठित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 5 शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागात आहेत. माहे एप्रिलचे वेतनकरिता अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 6 शासन निर्णय महसूल व वन विभागातील आहे. वनसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. आणि नंबर 7 शासन निर्णय आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा. पदोन्नतीकरिता निवड होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीबाबत निर्गमित शासन निर्णय शासन परिपत्रका अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करू शकता. तर चला व्हिडिओमध्ये आता सध्या थांबूया आणि परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ठेवायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.